बाय 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 बाय। ले लो और निकल जाओ। फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्री ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट ब्लॉग सकाळपासूनच चालू केले होते मी. सकाळचे थोडेसे क्लिप तुम्ही बघितलेच असेल. आणि आता मी संध्याकाळ झाली आहे. चहा पिलो का तुम्ही? चहा याने सगळेजण पिलेत मग. आणि आता मी जसे की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेच होते की काहीतरी आज नवीन खायला ट्राय करायचं आहे. तर ते खाण्यासाठी म्हणून भरपूर सर्च केल्यानंतर ना काय बघितल्यानंतर मी एका ह्याच्यावरती येऊन पोहोचली आहे, एका निर्णयावरती. ते म्हणजे आहे मसाला पाव. तर मसाला पाव बनवायचा असं मी ठरवले आहे. बघून तर इतकं टेस्टी वाटत होतं की बघूया ट्राय करून. आणि त्याचं सगळं घरात सामान पण होतं. जे घरात सामान होतं तेच मी करणार होते. त्यामुळं होतं फक्त पाव तेवढे मिळतात की नाही, म्हणजे रात्रीचे भेटतात का नाही माहीत नव्हतं. हर्ष जाऊन आलाय, हर्षला पाव भेटले आहेत. तर आज आपण मसाला पाव बनवूयात. सो चला बघूयात. आणि ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय करते मी. कशी होते माहीत नाही आणि नाही याच्या आधी कधी टेस्ट केलंय. त्यामुळे चला माझ्यासोबत तुम्ही पण बघात. आणि जर ही रेसिपी खरीच चांगली झाली तर तुम्ही पण ट्राय नक्की. हां, तर आली आहे मी किचनमध्ये. आणि आता मी सगळं सामान घेतलं आहे जे काही मसाला पावसाठी लागणार आहे. आता मी असंच घेतलं आहे. त्यांना कट करायचं, पण त्याच्या आधी मी तुम्हाला काय काय घेतलं आहे ते दाखवते. सो इथे बघा, मी घेतलंय सगळ्यात आधी जे आपल्याला महत्त्वाचं पाव मसाला पाव बनवायचे तर ऑब्व्हियसली पाव तर लागतीलच. त्याच्यानंतर ना इथे मी घेतले जे भाज्या ज्या मला कट करून घ्यायच्या आहेत. त्यात शिमला मिरच घेतला आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण, अद्रक आणि आहेत मिरची. आता कोबी पण घालायचा होता, पण आता कोबी नाहीये घरात. आणि भाजी आणायला कोण जाऊ शकत नाही. हर्ष पाव आणायला गेलं होतं, पण हर्षला कळत नाही काय आणायचं. त्यामुळे कसं आणायचं कळत नाही, त्यामुळे ते स्किप करूयात आपण. तर चला मग हे पटापट कट करून घेऊयात. कट आणि बारीक कट करायचंय. जसं की मला आवडते, मला बारीकच आवडतंय. तसलं ते मोठं दातात येते ना, आवडत नाही अजिबात. आलीस तू काय बनवायला येणार नाही असं होतंय? राईट, मी काय बनवायला येणार नाही, बघायला येणार नाही असं होतंय. करायला नाही, बघायला येणार नाही असं होतंय. करायला आणि खायला नाही येते. तर मी पहिल्यांदा शिमला मिर्च काय असते ना, ते कॅमेरा चालू केला ना जरा भाषा बदलतीये. तर नॉर्मल ढबू मिरची म्हणत नाही मी, शिमला मिरची ते तोंडात ऑटोमॅटिक येते, पण त्याला मी काय करत नाही. तर ढबू मिरची तर मी चिरतेय. आणि माझी मम्मी बॅकग्राऊंडला बोलायलाच पाहिजे, पाठीमागून काहीतरी बोलतेच मला सततच. आणि तिचा चेला तर आहेच, छोटी सुषमा. आमच्या घरातली छोटी सुषमा तर तयारच असते इथं बसून, इथं अभ्यास करायची आहे. तर तिने तर मग मला काहीतरी सांगायलाच पाहिजे. आणि मी चुकावच, फक्त छोटे चुकावच, मग म्हणजे तर झालंच. तर आता इथं मी पहिल्यांदा ढबू मिरची चिरून घ्यायची. सो आज तर मी आता मसाला पाव बनवतेय. आणि मसाला पाव बनवता मी तुम्हाला एक टिप पण देणार आहे. तर याच्या पुढचे प्रत्येक, आता म्हणजे हे तर पहिली रेसिपी आहे माझी. पहिलीच आहे बहुतेक, म्हणजे असं प्रॉपर रेसिपी शूट करायचं बहुतेक तर हा पहिलाच व्लॉग आहे. तर हे मी बनवते आणि याच्या पुढे मी आणखी नवीन रेसिपीज ट्राय करणार आहे. तर त्या ट्राय करण्यासाठी मला तुमची पण हेल्प हवी आहे. तसं तर मी माझ्या मर्जीचे बनवेनच, पण तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की मी काय नवीन ट्राय करायला पाहिजे. असं काहीतरी नवीन सांगा. आणि तसं तर कोण सांगत नाही, मला माहिती आहे, कोण कमेंट पण करत नाही. पण तरी पण मी सांगायचं काम करते, तर नक्कीच सांगा. आणि आजचं पहिली टिप आहे ती म्हणजे शिमला मिरची चिरतानाची मी तुम्हाला टिप देते. ॲज युज्युअल माझे मी कंजूसपणा दाखवून देते इथं पण. तर शिमला मिरची चिरतानाचे हे बघा, हे आहे ना जे राहिलेलं असते साईडला, जेव्हा आपण शिमला मिरची कट करतो आणि त्याच्या साईडला हे त्याच्या देठाला लागून येत आहे ना, तर ते फेकून द्यायचं नाही, ते पण यूज करायचं. तर आजचं माझं हा टिप आहे ही टिप आहे माझी, हा टिप नाही, ही टिप आहे माझी. सो हे पण यूज करत जावा. आणि तर असं आतापासून मी बघूयात कधी होतं, काय प्रॉमिस करायला, काय सांगायला नको की दर 1 दिवसाला किंवा 2 दिवसाला, कारण की ते पुन्हा होत नाही. त्यामुळे पण मी प्रयत्न करेन की दर 2 दिवसाला तरी एक रेसिपी नवीन ट्राय करायचं. तर फर्स्ट हे मसाला पाव आहे, जे की मला सिम्पल वाटले, म्हणजे सोपी रेसिपी आहे असं मला वाटायला. नेक्स्ट टाइम काहीतरी हार्ड रेसिपी ट्राय करूयात, बघूयात काय होत आहे. आणि चला तर मग आता ही माझी पहिला शिमला मिरची चिरायचं. आणि शिमला मिरची चिरायचं लई कंटाळा आहे ना, म्हणजे किती त्याला लई त्याचे ते बिया वगैरे काढा, लई काम वाटायला मला ह्याचं. आणि तुम्ही बघतच असाल, कोण सुद्धा येत नाही म्हणजे मदत करायला. ठीक आहे, खायला बघा, खायला कसं आहे ते टाका.
बघा शिमला मिरची हिरवी हिरवी गार चिरून झाली आहे माझी. तर नेक्स्ट आपण आपला वळूयात टोमॅटोला. कांद्याची बारी आहे, ऑलरेडी चिरला आहे आणि डोळ्यात पाणी यायला माझ्या. आताच कांदा चिरायचं, बापरे. तर जवळजवळ 1 तास लागलाय मला हे सगळं चिरायला, कारण की बारीक पण चिरायचं होतं आणि एवढं मोठं चिरायचं होतं सगळं, त्यामुळे 1 तास तर गेलाय. आता मी कढई ठेवली आहे गॅसवर. करूयात आपल्याला पुढचा मसाला तयार करूयात. पावमध्ये जो मसाला घालायचा तो तयार करू. आणखीन तेल घालूयात. तर आता ह्याच्यात मी घातली आहे ते म्हणजे लसूण घातली आहे हे. तर सगळ्यात आधी मी याच्यात तेल घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर फक्त जिरे घातले, मोहरी नाही घातली. आणि त्याच्यानंतर लसूण आणि आता कांदा घालतीये. तर मिक्स होऊ द्या. तर आता मला इथं कांदा थोडा थोडा दिसायला बघ रे. कांदा थोडा थोडा लाल दिसायला, त्यामुळे मी घालतीये शिमला मिरची, आपलं काय म्हणते त्याला, ढबू मिरची. तर आता मी जसं काही बघितलं असेल टोमॅटो टाकली आहे आणि आता ह्याला जरा पाणी सुटेपर्यंत, टोमॅटो मऊ होईपर्यंत थोडंसं गरम करूयात. त्यानंतर मी याची घालणार आहे पावभाजी मसाला, आपलं लाल तिखट आणि मीठ. आणि आणखीन एक मसाला आहे, घरकुल मसाला असता ना तो आपला 1 रुपयाला भेटतो बघा, ते पण घालणार आहे. सगळं थोडं थोडं करून घालणार आहे. त्यानंतर बघूया पुढे. आता तरी हे टोमॅटो शिजू द्या. टेस्ट पण इतकं भारी झालं नाही, इतकं भारी झालं. मी तारीफ नाही करणार, झुटी वाटेल तुम्हाला. मी मिक्स केलं तर बाकीच्यांना पण मी दाखवेनच. तर त्यांनी एक पटकन मी तुम्हाला पण करून दाखवते. जरा गॅसमध्येच बंद पडतंय. तर सगळ्यात आधी मी भाजी जी आहे ती उलटण्यावरच घेतली आहे. तव्यावरच घेतली आहे. त्याच्यानंतर मी याच्यावरती घालते तूप. जर तेल पण घातलं तर चालतंय, तसं काही नाही. तुम्ही घातले आहे तूप. त्याच्यानंतर मी याच्यावर घालते लाल तिखट. जेणेकरून आणखीन तिखट लागायला पाहिजे मला. आणि ही लाल तिखट घालून झाल्यानंतर हा जे पाव आहेत तर ते 2 पाव मी असं मधून कट करून घेते. तर असे मी ते 2 पाव आहेत जे मधून कापले आणि आता ह्यांना इथे ठेवूया. ही जवळ जे काय आपण तूप घातलं होतं ते सगळ्याला लावून घ्यायचंय. या साईडने लावून घेतल्यानंतर या पण साईडला लावायचंय. साईडला सोबतला भाजीला पण बघायचं, नाहीतर ही करपूस जाईल.
हे बघा इकडं. आणि जेव्हा हे जेव्हा हे पाव गरम होते तेव्हा आपला जो मसाला तयार केलाय पण त्याच्यात लावायचा आहे, घालायचं आहे. जसं ज्याला आवडेल तसं तिखटच लावायचं आहे. आणि झालं, याला बंद करायचं आहे आणि थोडंसं राहिलेलं भाजी वरूनही लावायची जेणेकरून राहिलेली भाजी या पावमध्ये. आपण पाव पाणी करायचं. आहा काय यम्मीच टेस्टीच दिसायला. आहा काय यम्मीच टेस्टीच दिसायला. मस्तच. तर तुम्ही यांना तर आपला मसाला पाव जो आहे तयार आहे. तर याच्यात सगळ्यात आधी मी टाकते कांदा आणि त्यासोबतच मी टाकते कोथिंबीर, जी की मला आवडत नाही अजिबात. तर माझा मसाला पाव जो आहे ते तयार झाला. आणि बघा मी याच्या आधीच मी खाल्ली आहे, त्यामुळे इतकं टेस्टी लागायला ना की एकदा सगळं पटापटा संपवते असं झालंय. आणि आता हे बाकीच्या दोघींना देत. मी आणि हर्ष ऑलरेडी खाल्लाय, की मम्मीला आणि how is taste. मस्त चांगलं झालंय खरं? चांगलं झालंय हर्षा? तुला तर शिमला मिरची आवडत नाही पण तरी पण चांगलं झालंय. चला, 2 आपले काय म्हणते ते तर भेटलेत, चांगलं झालेलं. आणि मी सांगते ना मला आवडलेत खरंच, एकदम भारी झालेत. तर ते बाकीचे पण करते मी. आणि जर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही पण ट्राय करून बघा. अगदी म्हणजे काय जास्त पण लागत नाही. परत इथंच आहे. आणि आता सेकंड टाइम मला परत भाजी करावी लागली आहे. म्हणजे त्यातच मला आणखी थोडीशी भाजी वाढवावी लागली, कारण की तेवढी भाजी पुरत नाहीये. त्या मसाला पुरत नाहीये तेवढा, त्यामुळे ते मला परत करावं लागले. कारण की अजून मी दिव्या खायची बाकी आहेत, त्यामुळे ते मी परत वाढवली. आणि मी हे यांचा एक लास्ट पाव राहिला आहे, त्यांना मी करून देते. त्याच्यानंतर मी आणि दिव्या खाणार आहोत. तर तयार आहेत म्हणजे मसाला पाव. मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले सोडा. आणि खायला पण एकदम टेस्टी लागायलात. तर म्हणजे साईडला प्रतीक्षा बसली अभ्यास करायला, त्यामुळे ही साईडची चेअर तुम्हाला दिसत असेल. इतकं भारी लागायला मी सारखं तेच म्हणायले, पण खरंच भारी लागायला. नक्कीच ट्राय करून बघा, भारी लागायला. मी तुम्हाला खाऊन बोलते कारण की थंड व्हायला. हे लास्ट 3 राहिले आहेत दिव्याला देऊयात आणि दिव्याचे पण रिॲक्शन बघूयात कसं झालंय यावरती. शो तसं तर ऑलरेडी दिव्या खाल्ली आहे, 2 ऑलरेडी खाल्ली आहे. सांग देवा कसं झालंय? 1 नंबर. खरं एक नंबर. एन्जॉय. तर अशा प्रकारे मसाला पाव करून झाला आहे माझा आणि खाऊन पण झाला आहे. छान लागते खायला. तर मी खूप वेळा म्हणली आता छान लागते, पण खरंच छान लागत होतं म्हणून म्हणते का. तर झालं आहे आजच्या रेसिपीमध्ये करून खाऊन. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा, खरंच टेस्टी लागतंय. तर हा जो ब्लॉग आहे तो मी इथंच संपवते. जर आणखी काही पुढे झालं तर मी नक्कीच शूट करेन, पण आत्ता तरी मी हा इथंच संपवते. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. कमेंट पण करा की आता नेक्स्ट रेसिपी मी कोणती करायला पाहिजे.